भद्रावती तालुक्यात रेती तस्करांचा हैदोस इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे की आता त्यांनी केलेल्या रेतीचा उपसा नेमका कुठे ठेवला आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी हे सुद्धा कळेनासे झाले आहे। 28 मे रोजी शेगाव परिसरातील धानोली नदी काठावर 4 ठिकाणी अंदाजे 20 ब्रास रेती साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। हा रेती साठा नेमका कोणाच्या मालकीचा आहे याची चौकशी गावातील पोलीस पाटील यांनी केली। 2 ते 3 तास उलटूनही यावर कोणी दावा न केल्याने हा रेती साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला। संबंधित रेती साठा वरिष्ठांच्या आदेशानुसार धानोली ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्यात येणार असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले। भद्रावती तालुक्यातील शेगाव परिसरात घरकुल करिता अनेक लाभार्थी आहेत, परंतु त्यांना घरकुलासाठी लागणारी रेती ही तुराणा घाटावरून आणावी लागते आणि ही वाहतुकीच्या दृष्टीने परवडणारी नाही। त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना नाईलाजाने अवैध रेती तस्करांकडून चढ्या भावाने रेती खरेदी करावी लागत आहे। एकीकडे रेती वाहतुकीकरिता लागणारा प्रचंड खर्च आणि दुसरीकडे रेती तस्करांकडून चढ्या भावाने रेतीकरिता करावी लागत असल्यामुळे गावाशेजारी असलेल्या घाटावरूनच लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। भद्रावती येथून जावेद शेख यांची रिपोर्ट।